चारोळी हा एक पौष्टिक असा सुकामेवा आहे. बुचानिया लांझान किंवा कडपा आल्मंड या झाडांच्या फळातील बियांपासून चारोळी काढली जाते. भारतात चारोळीचा वापर खीर, श्रीखंड, बासुंदी, हलवा, लाडू आणि विविध मिठायांमध्ये केला जातो. चारोळीमध्ये अनेक पोषक घटक असतात, जसं की प्रथिनं, चांगल्या प्रकारचे स्निग्ध, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, फायबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. त्यामुळेच यांचं सेवन तसं फायद्याचं ठरतं. पण अनेकदा असं दिसून येतं की घरात जर आपण चारोळी आणली असेल आणि ती नीट ठेवली नाही तर ती लवकर खवट होते, त्याची चव बदलते. आता याचं कारण काय? चारोळीमध्ये नैसर्गिक तेलाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ती जर योग्य प्रकारे ठेवली नाही तर ती लवकर खराब होऊ शकते. चारोळीमध्ये असलेले नैसर्गिक तेल कालांतराने ऑक्सिडाइज होते, यामुळे तिची चव कडवट किंवा खवट लागायला लागते. जास्त उष्णता, हवेचा सततचा संपर्क, ओलावा किंवा जास्त चारोळी आणली असेल आणि अशा वेळी ती नीट ठेवली नसेल तर त्यामुळे सुद्धा चारोळी खराब होऊ शकते. आता चारोळी साठवताना नेमकं काय करायला हवं? चारोळी कायम हवाबंद डब्यात ठेवावी. हवा आणि ओलावा लागल्यामुळे चारोळीची चव आणि गुणवत्ता कमी होत असते. थंड आणि कोरड्या ठिकाणी चारोळी ठेवावी. म्हणजेच काय, तर सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून ती दूर ठेवावी. फ्रीजमध्ये चारोळी ठेवणं हे केव्हाही चांगलं. विशेषतः जास्त प्रमाणात चारोळी घेतली असेल तर ती हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी. चारोळी काढताना ओला चमचा वापरू नका, कारण त्यामुळे बुरशी येण्याची शक्यता असते. आणि शक्य असेल तर गरजेपुरतीच चारोळी आणा, कारण दीर्घकाळ साठवण्यापेक्षा गरजेनुसार खरेदी करणं केव्हाही चांगलं.